हॅलो हाय नमस्कार सर्वांना। आज आपण बघणार आहोत खुसखुशीत आणि खमंग होणारे तिळाचे लाडू। 100% कडक न होणारे, मऊसूद राहणारे आणि खायला चविष्ट लागणारे असे हे तिळाचे लाडू आपण बघणार आहोत। बघू शकता की सुंदर कलर आलेला आहे। आपण आज 1 वाटी ह्या प्रमाणात बघणार आहोत। चला तर मग आपण प्रमाण बघूया। तर मैत्रिणींनो, आपल्याला तिळाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य: मी 1 वाटी भाजलेले तीळ घेतले आहेत। त्याचबरोबर अर्धा वाटी शेंगदाणे घेऊन हे असे थोडे ओबडधोबड कुटलेले आहेत। त्यानंतर मी 1 वाटी गूळ आणि त्यातच 2 चमचे फक्त साखर घातलेली आहे आणि 1 चमचा तूप घेतलेला आहे। आणि हे पाणी जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक कसा झाला हे चेक करण्यासाठी मी घेतलेला आहे। सो आपण पुढची प्रोसेस बघूया। आपण 1 चमचा तूप घातलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी हे गूळ घ्यायचा। गूळ तेव्हा आपण किसून घ्यायचा किंवा चिरून घ्यायचा, कारण काय होतं तो एकसारखा कट होतो आणि त्यामुळे तो विरघळायला पटकन मदत होते। खडे जर घेतले तर विरघळत नाहीत लवकर आणि बाकीचा गूळ हा करपतो। त्यासाठी आपण गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे। थोडासा सुरुवातीला फ्लेम मोठा ठेवायचा म्हणजे गूळ पटकन पातळ होतो आणि त्याला कंटिन्यूअस हलवता आहे, असं सोडून द्यायचं नाही, नाहीतर गूळ खाली कडेला लागेल। शक्यतो कढई ही जाड गुळाची घ्यायची म्हणजे सोपं जाईल आपल्याला करायला। थोडंसं हाय फ्लेमवर ठेवूया सुरुवातीला। थोडासा मेल्ट होत आला की बारीक करायचं, कंटिन्यूअस हलवायचं। आणि हे 1 वाटीचं प्रमाण जे आहे ते करेक्ट प्रमाण आहे। ह्याच्या प्रमाणातून कितीही लाडू बनवू शकता। 1 वाटीमध्ये छोटे छोटे लाडू केले तर जवळपास 50 लाडू होतात। बघा, गूळ पातळ होण्यास सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही। पूर्ण गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। मी याच्यामध्ये 2 चमचे साखर घातली आहे, कारण थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि चव पण थोडीशी खटके लागते त्यासाठी। गूळ विरघळत आहे, तुम्ही बघा गूळ पातळ झालेला आहे आणि तो शिजत येत आहे। कंटिन्यूअस हलवायचं, नाहीतरी गूळ खाली लागण्याची शक्यता असते। साखर 2 चमचे असल्यामुळे गुळाच्या ह्याच्यामध्ये पटकन विरघळून जाते। लाडू खुसखुशीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, तो मी तुम्हाला दाखवेनच। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सर्वांनी।